3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल वाहून गेलाय। गडचिरोलीतल्या कोठी कोरनार हा पूल वाहून गेलाय। दोषींना निलंबित करून ठेकेदारांवर आता गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती। आझाद समाज पक्षाने ही मागणी केली। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे आणि चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। वर्ष कंप्लीट होण्याच्या आधी म्हणजे 15 ऑगस्टला त्याला 3 वर्ष होणार होते आणि त्याच्या 10 दिवसापूर्वीच आता गेल्या 29 तारखेला 29 जुलैला तो पुलिया विस्कळीत झाला, कोसळला आणि त्यामुळे तिथले जवळपास 12 ते 15 गावं हे प्रभावित झाले आहेत। हा निकृष्ट दर्जाचा काम गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असताना इथल्या बांधकाम विभाग जे आहेत, अधीक्षक अभियंता असतील किंवा कार्यकारी अभियंता असतील, यांचा सातत्याने दुर्लक्ष होत आहे। दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा बोगस कारभारामध्ये त्यांचा वाटा सुद्धा या ठिकाणी आहे असा आमचा आरोप आहे।